हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. मम्मीने सकाळी देवघर आवरायला काढलं होतं आणि किट्टू अशी काहीतरी मदत करत होती मम्मीला. आणि त्यानंतर मी चहा नाश्ता वगैरे केला आणि किट्टूला ही काल मेडिकलमधून आवळा कँडी आणली होती. ती तर लॉलीपॉप मागत होती मला आणि ती सारखं गोड खाऊन खाऊन तिचे दात पण दुखायला लागले. तर मग मी तिच्यासाठी आवळा कँडी घेतली आणि तिला ती आवडली. बरं झालं, मग तिला पुढच्या वेळेस तेच घेऊन देता येईल. त्यानंतर हे माठाच्या कडेने असं पाणी साचलेलं होतं, तर ते काढू लागत होती. तिला पाईप पकडायचा होता, ती मदत करत होती मम्मीला. त्यानंतर साबुदाणा वडे बनवायचे होते, त्यासाठी बटाटे उकडवलेले होते, ते तिला दिलं होतं ते आणि तिला आवडलं होतं. त्यानंतर तिचं खाऊन वगैरे झाल्यानंतर तिला छान रेडी केलं आणि त्यानंतर आम्ही पण मग मस्त साबुदाणा वडे खायला बसलो गरमागरम मम्मीच्या हातचे. मला आवडतात खूप. त्यानंतर तिला आवळा कँडी आवडली होती, तर पप्पांनी परत अजून तिच्यासाठी आणली होती. 2 आणल्या होत्या. तिचं दोन्ही पण फोडून द्या असं चाललं होतं, पण मग एक काढून दिलं तिला खायला. त्यानंतर आम्हाला जेवायला बसलं होतं, ते आम्हाला असं बघितलं खाताना, तर तिला पण जेवायचं होतं. तर मग तिला छोटं ताट तयार करून दिलं होतं. दुपारी मस्त आराम वगैरे केला आणि 4-5च्या टायमिंगला रसवाला आला होता. मग रस पण घेऊन दिला मम्मीने आम्हाला. त्यानंतर ड्रेस वगैरे शिवायला टाकायला गेले होते गावामध्ये. ते टाकून झाल्यानंतर रात्री अचानक प्लॅन ठरला की हॉटेलला जेवायला जायचं. खास आम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी गेलो होतो. तर स्टार्टरमध्ये आम्ही मसाला पापड आणि चिकन सुक्कं वगैरे मागवलं होतं आणि जेवणामध्ये चिकनची भाजी आणि भाकरी बिर्याणी असं मागवलं होतं आम्ही. छान होतं जेवण, खूप आवडलं होतं. त्यानंतर फुल पोट भरलं होतं. त्यानंतर मग घरी जायला निघालो. तर पिल्लूला गार्डनच जायचं होतं. मम्मीच्या घरापासून 5-10 मिनटाच्या अंतरावरच गार्डन आहे. त्यामुळं तिथं आम्ही कधी जातो कधी येतो. पिल्लूला तिथं गेलं का तिला कायम आठवण येते गार्डनमध्ये चला असं म्हणत असते. पण 5-6च्या टायमिंगला खूप गर्दी राहते, मग तिथं तिला नीट झोका वगैरे काहीच खेळता येत नाही. मग आज आम्ही जेवण केल्यावर तिथं गेलो होतो आणि गर्दी राहते, भरपूर माणसं राहतात. जेवण वगैरे केलं की तिथं फिरायला वगैरे येतात सगळेजण. मग आम्ही पण जेवण वगैरे केलं, किट्टूला खेळायला घेऊन गेलो होतो. मग ती निवांत सगळं खेळली वगैरे. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.